आजची 7 सप्टेंबर 2025. आपण दररोजचे जे अपडेट आहे तर ते नेहमीसाठी मी तुम्हाला सांगत असतो. पण काही पालकाकडनं व्हिडिओ थोडा स्किप होतो आणि नेमकं तेच अपडेट उठतं आणि नंतर मग कमेंट येते किंवा व्हॉट्सअपला मेसेज येतात की सर आम्ही नेमकं ते तेवढंच स्किप केलं आणि नेमकं तेच अपडेटची तीच डेट निघून गेली. तर असं आपल्यासोबत काही व्हायला नको. तर त्यामुळे थोडं सविस्तर व्हिडिओला बघा. पहिला अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे. तुमचा जर का एमपीच्या बीएमएसचा प्लॅन असेल तर 9 तारखेपासून, आता आजची 7 सप्टेंबर आहे, 9 तारखेपासून एमपीचा राउंड सुरू होतोय. तर त्यामुळे तुमच्या लिस्टमध्ये तुम्हाला जर बीएमएस एमपीचा जर प्लॅन असेल तर नक्की तुम्ही आता कुठेतरी जॉईन व्हा. स्वतःचं काउन्सिलिंग स्वतः करायचं असेल तर करू शकता. एमपीला मॅनेजमेंट कोटा नाही. विनाकारण कुठेही तुमची फसवणूक व्हायला नको. तर त्यामुळे तुम्हाला जर कुठे जॉईन व्हायचं नसेल, स्वतःचं स्वतः करायचं असेल तर थोडी काळजी घ्या. पण तुम्ही जर कुठे जॉईन झालेले नसाल, जॉईन व्हायचं असेल तर जिजाऊ अकॅडमीचा विचार तुम्ही करू शकता. एमपी बीएमएस असा एक मेसेज करा. तुम्हाला काउन्सिलिंग फीचे डिटेल्स आमच्याकडनं येतील. आफ्टर पेमेंट तुम्हाला आमच्याकडनं कॉल पण येईल. तर हे झालं एमपी बीएमएस बद्दल. आता एमबीबीएस बीडीएस बद्दल नेमकं काय अपडेट्स आहे, महाराष्ट्राच्या असो किंवा आउट ऑफ स्टेटच्या असो. यूपीच्या एमबीबीएस बीडीएसचा जो दुसरा राऊंड आहे तर त्याचं शेड्यूल अजून आलेलं नाही. होऊ शकतं या 4 ते 5 दिवसामध्ये ते येईल. तुम्हाला जर यूपी प्लॅन करायचा असेल तर मागच्या राऊंडच्या यूपीचा एमबीबीएसचा कट ऑफ 314 होता. आता या राऊंडला तो कमी होईल का? तर रजिस्ट्रेशन किती होत आहेत, सीट्स किती वॅकंट येत आहेत, तर यावर तो विषय अवलंबून राहील. होऊ शकतं एखाद्या वेळेस यूपी एमबीबीएसचा सेकंड राऊंडचा कट ऑफ थोडा खाली येईल, कारण फर्स्ट राऊंड हा फ्री एक्झिट होता. मुलांनी चॉईस टाकल्या, कॉलेज घेतले नाही, असं सुद्धा होऊ शकतं. तर त्यामुळे सेकंड राऊंडला काय होईल, तर ह्या वॅकंट सीट किती येतात यावर तो विषय अवलंबून राहील. आता अतिशय महत्वाच्या प्रक्रिया ज्या आता सध्या सुरू आहे, एमसीसीचा जो आपला ऑल इंडिया कोटा आहे की ज्यामध्ये एमबीबीएस बीडीएस येतं, गव्हर्नमेंट कॉलेज आणि डीम्ड युनिव्हर्सिटी, तर त्याचे रजिस्ट्रेशन 9 तारखेपर्यंत सुरू असणार आहे. तुम्ही जर पहिल्या राऊंडचं रजिस्ट्रेशन केलं नसेल आणि आता तुम्हाला जर का एमसीसीचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आता संधी आहे. दुसऱ्या राऊंडचे रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग 9 तारखेपर्यंत सुरू असणार आहे. तुम्ही पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन केलं होतं, या राऊंडचे चॉईस फिलिंग तुम्ही आता करू शकता. फक्त विसरू नका 9 तारीख ही लास्ट आहे. यामध्ये डीम्ड युनिव्हर्सिटी येतात, एमबीबीएस बीडीएसच्या गव्हर्नमेंट कॉलेज येतात, एम्स जिपमर सगळे कॉलेज त्यामध्ये येतात. आता यानंतर जी महत्वाची प्रक्रिया AA-CCC म्हणजे बीएमएस बीएचएमएस साठी, तर त्याचा राऊंड जो लागला तर त्याच्या कालचा कट ऑफचा व्हिडिओ आपला आहे. तुम्ही जर बघितला नसेल तर तो बघून घ्या. कट ऑफ किती गेला ऑल इंडियाचा बीएमएसचा, बीएचएमएसचा पण त्यामध्ये मी सांगितलेला आहे. आता त्याचे जॉईनिंग जे आहे तर ते 12 तारखेपर्यंत होणार आहे, 12 सप्टेंबर पर्यंत. थोडक्यात तुम्हाला AA-CCC मधून डीम्ड कॉलेज मिळालं असेल किंवा गव्हर्नमेंट मिळालं असेल तर नक्की तुम्ही 12 तारखेपर्यंत जॉईन करू शकता. आता यानंतर कर्नाटकचं रजिस्ट्रेशन ज्यांनी केलेलं होतं तर कर्नाटकचं एक लेटेस्ट अपडेट आहे. काल रात्री उशिरा 3-4 नोटीस पडल्या. त्यामध्ये शेड्यूल पण होतं पण लगेच रिमूव्ह करण्यात आलं. पण वेगवेगळे नियम प्रत्येक राऊंडचे ते बदलतायत आणि कुठलंही अगोदरचं इन्फॉर्मेशन बुलेटिन त्यांचं यावर्षी पब्लिश झालेलं नाही, रूल बुक नाही. तर थोडक्यात या राऊंडला ज्यांना चॉईस फिलिंग करायच्या तर त्यांना डिपॉझिट भरावं लागणार आहे आणि ते डिपॉझिट भरल्याशिवाय चॉईस फिलिंग जे आहेत तर त्या तुमच्या व्हॅलिड राहणार नाही. चॉईस फिलिंग तुम्हाला दिसतील पण अलॉटमेंट होणार नाही डिपॉझिट भरल्याशिवाय. मग आता समजा आता आपण जर कर्नाटकमध्ये अगोदरच्या राऊंडच्या चॉईस फिलिंग केल्या असतील तर डिपॉझिट भरल्याशिवाय आता आपल्याला पुढचा राऊंड करता येणार नाही, तर हे लक्षात घ्याल. यानंतर आता आपला जो महाराष्ट्राचा एमबीबीएस बीडीएसचा राऊंड आहे तर त्याचं नेमकं काय. पहिला राऊंड तर झालेला आहे, जॉईनिंग संपलेलं आहे. सेकंड राऊंडचा शेड्यूल एमबीबीएस बीडीएसचं अद्यापही आलेलं नाही. मग आता हे कधी येईल, तर होऊ शकतं की 12 तारखेपर्यंत एखाद्या वेळेस शेड्यूल पडेल वेबसाईटवर. एखाद्या वेळेस 12, 13, 14 पर्यंत हे शेड्यूल येईल आणि नंतर मग सेकंड राऊंडच्या पुढच्या डेट आपल्याला मिळतील एमबीबीएस बीडीएसच्या महाराष्ट्र स्टेटच्या. आता परवाच्या दिवशी म्हणजे 5 तारीख सीटी सेलचा जो ऑल इंडिया कोटा आहे बीएमएस बीएचएमएसचा, तर त्याचे रजिस्ट्रेशन संपले. काल त्याची मेरिट लिस्ट येणार होती बीएमएस बीएचएमएसची. आता सकाळची जवळपास 9, 9:15 वाजता आहेत, 9:15. अजूनही शेड्यूल ते हे मेरिट लिस्ट आलेली नाही. तर त्यामुळे तुम्ही जर मेरिट लिस्टची वाट बघत असाल तर होऊ शकतं आज किंवा उद्यापर्यंत पण ती जाईल, कारण आज संडे. होऊ शकतं की आज संध्याकाळी येईल किंवा उद्या येईल किंवा दुपारी पण येऊ शकते. पण त्या मेरिट लिस्टमध्ये किती रजिस्ट्रेशन होत आहेत तर यावर त्या बीएमएस बीएचएमएसचा कट ऑफ अवलंबून राहील ऑल इंडियाचा. आता यानंतर जो महाराष्ट्राचा बीएमएस बीएचएमएसचा कोटा आहे तर त्याच्या चॉईस फिलिंग आणि ऑल इंडियाच्या चॉईस फिलिंग, तर ह्या आपल्याला 8 तारखेला सुरू होणार असं दिलेलं आहे. पण 8 तारखेला ती लिंक उशिरा येऊ शकते.
आणि या रजिस्ट्रेशनमध्ये बऱ्याच मुलांना अडचणी आल्या. तुम्हाला काही अडचण आली का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर हे जे सगळे अपडेट्स आहेत, तर हे आता सध्या सुरू असलेल्या प्रक्रिया आहे. तुम्हाला नेमका कोणत्या प्रक्रियेमध्ये तुम्ही भाग घेतलेला होता किंवा घ्यायचा होता. आता एमपीचं एक लेटेस्ट मी तुम्हाला सांगितलं की 9 तारखेपासून ते सुरू होतंय बीएमएसचं. तसं यूपीचं बीएमएसचं पण लवकरच सुरू होईल. यूपी एमबीबीएस पण लवकरच सुरू होईल आणि कर्नाटकचं तर चालूच आहे आणि महाराष्ट्राचं आपली एक मेरिट लिस्ट येणार आहे. तर हे सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत असले पाहिजे, पोहोचले पाहिजे. तुम्ही व्हिडिओला जर लाईक केलं तर नक्कीच पुढचा व्हिडिओ लवकर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनमध्ये येत असतो. लाईक करायला विसरू नका. आज आपण थांबूया. बाय.